सर्व लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे। आता प्रधानमंत्री आवास योजनेची जी घरकुल यादी 2025-26 ती आता लागलेली आहे। या यादीमध्ये तुमचे नाव कसे चेक करायचे त्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी चेक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे सर्च करायचे आहे। त्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला साईडला 3 रेषा दिसत आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसत आहे आवास सॉफ्ट म्हणून, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर खाली आणखी तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे रिपोर्ट्स त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे। त्या पेजला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स, त्याच्या खाली बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन याच्यावर क्लिक करून घ्यायचे। यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन जाणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे राज्य आहे ते निवडून घ्यायचे आहे। राज्य निवडल्यानंतर खाली तुम्हाला जो तुमचे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तो इथे खाली तुमचा जो तालुका आहे तो तालुका इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। तालुका निवडल्यानंतर तुमच्या इथे जे गाव आहे ते गाव इथे तुम्हाला निवडून घ्यायचे आहे। गाव निवड खाली तुम्हाला चालू वर्ष जे आहे 25-26 ते इथं निवडून घ्यायचे आहे। वर्ष निवडल्यानंतर खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, त्यामध्ये तुम्हाला जे स्कीम नेम आहे ते इथे निवडून घ्यायची आहे प्रधानमंत्री आवास योजनेचं। तर खाली तुम्हाला इथे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथं जो जसाचा तसा टाकून द्यायचा आहे। त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट या ऑप्शन दिसत आहे, सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे। सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली जे लाभार्थ्याचे नाव आहे ते दिसून जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला जर पूर्ण यादी जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन दिसत आहे डाउनलोड, त्याच्यावर ऑप्शनवर क्लिक करून ते पूर्ण जे यादी आहे ते इथं तुम्ही पाहू शकता। त्यानंतर तुमचे किती घरकुल सँक्शन झाले आहे आणि तुम्हाला किती आतापर्यंत टप्पे आलेले आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे। कारण की सरासरी जे घरकुल आहे ते 1,20,000 पर्यंतच मिळत आहे। त्यामध्ये जे शौचालय योजनेचे 12,000 रुपये आहे ते अलग मिळत आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलवर घरकुल यादी चेक करू शकता।